आर-एस-एसचे सरकार्यवाह दत्तात्रय हसबोले यांनी परवा एक विधान केले, की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम आणि सोशलिस्ट हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेमधून काढून टाकायचे आहेत किंवा काढले जावेत. परंतु याचा अर्थ काय होतोय? जसं 1857च्या उठावानंतर आपण पाहतोय, की पुन्हा एकदा आपण राजेशाही, मोगल बादशाही आणण्याचा प्रयत्न केला. तसाच हा एक प्रकार आहे, की हे 2 शब्द काढणं म्हणजे वेगळं काही नाहीये, तर समाजासाठी आपण काय देणार आहोत याच्याबद्दल पूर्णपणे साशंकता निर्माण करणं आहे. कारण समाजवाद म्हणजे काय आहे? समाजवाद म्हणजे एखाद्या लेफ्टिस्ट पार्टी इथं आणून बसवायची आहे आणि देशामध्ये त्यांचं राज्य आणायचं आहे, असं नाहीये. तर समाजवाद या ठिकाणी याचा अर्थ होतोय, की समाजासाठी देशाची संपत्ती खर्च करायची आहे. आणि मग जर समाजवाद काढून देशाची संपत्ती फक्त भांडवलदारांच्या, उद्योगपतींच्या घशात घालायची आहे का? तर याचा अर्थ काय नेमका अपेक्षित आहे? दुसरी गोष्ट धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता काढली काय आणि न काढली काय? काय समाजावरती फरक पडणार आहे? पूर्वीपासून आपण पाहतोय, की सर्व धर्म समभाव आपल्या देशामध्ये आहेच आहे. मग या शब्दाने एवढा मोठा फरक पडणार नाही, परंतु इनडायरेक्टली इंडिकेशन काय होतं, की एका धर्माचं राज्य आणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय, की धर्माच्या आधारावरती जगामध्ये जेवढे राज्य झालेले आहेत, देश झालेले आहेत, त्यांचा विकास थांबलेला किंवा खुंटलेला आपण पाहतो. आणि मग अशा वेळेस आपल्याला आपल्या भारताला पण अविकसित ठेवायचं आहे का? पुन्हा एकदा आपल्याला पाठीमागे जायचं आहे का? काही लोकांचं राज्य, काही उद्योगपतींचं राज्य किंवा काही घटकांचं राज्य आणायचं आहे का? हा मोठा प्रश्न याने निर्माण होतोय.